पवननगर सिडको येथील भोळे मंगल कार्यालयात दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता दी चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। 86 वर्षांची सेवा परंपरा असलेली दी चोपडा पीपल्स बँक खानदेशातील सहकारी क्षेत्रात विशेष स्थान राखून आहे। जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेने आता नाशिककरांसाठी सेवा उपलब्ध करून दिली। बँकेच्या या नव्या शाखेमुळे नाशिककरांना सहकारी बँकिंगच्या अत्याधुनिक आणि विश्वासार्ह सेवांचा लाभ मिळणार आहे। यावेळी प्रमुख मान्यवर, बँकेचे पदाधिकारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक शाखेच्या माध्यमातून बँक आपले सेवांचे जाळे विस्तारत असून ग्राहकांच्या आर्थिक गरजा आणि हितसंबंध लक्षात घेऊन सेवेत आणखी नाविन्य आणण्याचा संकल्प केला आहे। आलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी आमदार सीमाताई हिरे, सुधाकर बडगुजर, नानासाहेब सोनवणे, अजय ब्रह्मेजा, विश्वास ठाकूर, नितीन भोसले, शैलेश कुटे, हिरालाल सुराणा, रत्नाकर कदम, केशवराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। चेअरमन चंद्रहास गुजराती तसेच व्हाईस चेअरमन सुनील कुमार जैन, नाशिक शाखा व्यवस्थापक किशोर रतिलाल गुजराती यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी संचालक नेमिचंद जैन, अशोक अग्रवाल, डॉक्टर सुभाष देसाई, डॉक्टर आशिष जैन, सुनील गुजराती, कैलास जैन, पवन गुजराती, नरेंद्र शिरसाट, सुधाकर पाटील, नामदेव बाविस्कर, राजश्री गुजराती, वैशाली गुजराती, ऋषी गुजराती, मंगेश परांजपे आदी उपस्थित होते। चोपडा पीपल्स बँकेचा आज नाशिक शाखेच्या शुभारंभाच्या संदर्भात याच्या वेळी आज अनेक मान्यवर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आले आणि अनेक मान्यवर हे नाशिक शहरातले जे मान्यवर होते तेही या ठिकाणी आले आणि पवननगर सिडको हा जो भाग आहे तो एक खानदेशवासियांचा भाग नेहमी त्या ठिकाणी ओळखला जातो आणि म्हणून आम्ही या भागामध्ये एक खानदेशातली बँक आणावी आणि सक्षमतेकडे माणसांना कशा पद्धतीने न्यावं या संदर्भातला जो काही आमचा मोटो आहे हा आम्ही या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्नशील आहोत। यापुढे या नाशिक शहराच्या सिडको भागातील जे खानदेशवासीय आहेत त्यांना उद्योगधंद्यांच्या माध्यमातून सक्षमतेकडे नेण्याचं काम चोपडा पीपल्स बँक ही नेहमी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील आणि विविध माध्यमातून ह्या समाजासाठी काहीतरी करावं अशा संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे मेडिकल स्कॅम्स असतील, इतर काही आपल्या जीवनामध्ये काही अघटित घटना घडतात त्या सोडवण्याच्या संदर्भात, मेडिकल एड्सच्या संदर्भात, इतर बाबीच्या संदर्भात निश्चितपणे चोपडा पीपल्स बँक ही सर्वसामान्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहते आणि उभी राहील। तशाच पद्धतीने आमच्या खानदेश भागातील जे काही लोक आहेत त्यांच्याही पाठीमागे अशा पद्धतीने भक्कमतेने पीपल्स बँक ही त्या ठिकाणी उभी निश्चितपणे राहील आणि त्यांची उन्नती हेच आमचे ध्येय अशा संदर्भात आम्ही आज या नाशिक शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू। नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक।